सगळ्यात आधी इथे मी कोबी घेतलेला आहे, पण कोबी घेत असताना आपल्याला हा संपूर्ण लागणार नाही. तर बघा, जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची आहे किंवा कोणत्याही पदार्थासाठी, थालीपीठासाठी म्हणा किंवा कशासाठीही म्हणा, तुम्हाला थोडासा कोबी हवा असेल ना, तर पूर्ण असा चिरून घेण्यापेक्षा फक्त याची पानं-पानं काढून घ्यायची. म्हणजे मग कसा उरलेला जो कोबी आहे, तो पुन्हा फ्रिजमध्ये व्यवस्थित ठेवता येतो आणि फार असा खराबसुद्धा होत नाही. तर मला जेवढी पानं हवी आहेत कोबीची, एवढी मी काढून घेतलेली आहेत. आणि हा उरलेला जो कोबी आहे, तो असाच मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर इथं कोबीची 7-8 पानं घेतलेली आहेत आणि यासोबतच आपल्याला थोडीशी कोथिंबीर सुद्धा लागणार आहेत. सगळ्यात आधी तो कोबी आणि कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेते. आता इथे कोबी आपल्याला चिरायला घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही पानं काढून कोबी चिरला ना, तर हवं तसं तुम्हाला चिरता येतो. बारीक, पातळ, जाडसर हवाय, चौकोनी हवाय, जसा हवाय तसं तुम्ही चिरू शकता. तर सगळ्यात आधी तर कोबीची पानं जी आहेत, ती अशी गोल आकारामध्ये असतात, ती थोडीशी दाबून घ्यायची. म्हणजे ती व्यवस्थित आपल्याला कापता येतात. यासोबतच मध्यभागी अशी चीर पाडून घेतलेली आहे. आता कोबीची पानं जर खूप जाड असतील ना, मोठी-मोठी असतील आणि जाड असतील, तर मधलं जे देठ आहे कोबीच्या पानाचं, ते मात्र काढून घ्यायचं. हे आपल्याला अजिबात नको आहे. हे मध्ये-मध्ये कचकच लागू शकतं. तर इथे कोबी फार काही जाड नव्हता, यामुळे मी असंच हे चिरून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता, अतिशय पातळ-पातळ व्यवस्थित असं चिरता येतं आणि कोबीची पानं सुद्धा हाताने, बोटांनी व्यवस्थित घट्ट पकडता येतात. आता आपल्याला हा कोबी फक्त उभा चिरलेला नकोय, तर छान असे याचे चौकोनी तुकडे सुद्धा चिरून घ्यायचे आहेत. ते अशाच पद्धतीने तुम्ही भाजीसाठी सुद्धा हा कोबी चिरून घेऊ शकता. अगदी व्यवस्थित एकसारखे असे चौकोनी तुकडे झालेले आहेत. आता यासोबतच आपल्याला कोथिंबीर सुद्धा लागणारच आहे, तर कोथिंबीर सुद्धा इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे. आता इथे पीठ मळण्यासाठी एखादं मोठं भांडं किंवा आपल्याला इथे परात असली तरी सुद्धा चालेल. इथे मी 2.5 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला लागणार आहे बेसन पीठ. हे दोन्ही पिठं आवश्यक आपल्याला चाळूनच घ्यायची आहेत. ते दोन्ही पिठं व्यवस्थित अशी इथे चाळून झालेली आहेत. आता यामध्ये आपल्याला इतर साहित्य घालायचं आहे. तर सगळ्यात आधी तर चवीपुरतीचं मीठ आपण यामध्ये घालूयात. यानंतर यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद आणि तिखट आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता. इथे मी 1.5 चमचे लाल मिरचीची पावडर घेतली. फार काही साहित्य किंवा मसाले यामध्ये जात नाही, तरी सुद्धा हा पदार्थ खूप चविष्ट लागतो. चमचाभर ओवा मी हातावरती चोळून घातलेला आहे आणि पाव चमचा आलं लसणाची पेस्ट सुद्धा घातली. आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये शेजवान चटणी असतेच. आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार इथे मी 3 चमचे भरून किंवा यापेक्षा थोडीशी जास्त जरी घेतलीत ना शेजवान चटणी, तरी सुद्धा चालेल. कारण एवढी शेजवान चटणी 3 चमचे शेजवान चटणी मला थोडीशी कमीच वाटली. आणखीन एखादा चमचा असायला हवी होती. चिरून ठेवलेल्या भाज्या सुद्धा मी यामध्ये घातलेल्या आहेत. ठेपला तुम्हाला खुसखुशीत हवा असेल ना, तर अर्धा पळी कच्चं तेल यामध्ये घालायचं, चांगलं मिसळून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला हे घट्ट असं मळून घ्यायचं. खूप पातळ मळायचं नाही, कारण थोड्या वेळाने काय होतं ना, की कोबी आहे, कोबी सुद्धा पाणी रिलीज करत असतो आणि यानंतर हे मिश्रण किंवा मळलेलं जे पीठ आहे, थोडंसं सैलसर होऊ शकतं. म्हणून सुरुवातीला थोडंसं घट्टच मळून घ्यायचं. तर थेपला बनवण्यासाठी कणिक मळून झालेली आहे. आता यावरती झाकण ठेवूयात आणि साधारण 5-7 मिनिटांसाठी आपण हे असंच रेस्टवरती ठेवूयात. यासाठी लागणारी पिठी जी आहे ती सुद्धा इथे मी घेतलेली आहे. तर फक्त 5 मिनिटांसाठीच हे पीठ मी असंच रेस्टवरती ठेवलं होतं. खूप वेळ ठेवायची गरज नाही. वरून थोडंसं फक्त तेल लावूयात, म्हणजे मग पीठ जे आहे ते हाताला खूप असं चिकटणार नाही. फक्त तेल जे आहे ते व्यवस्थित असं घोळवून घ्यायचं आहे पिठाला. खूप वेळ मळत बसायची सुद्धा गरज नाहीये. आता याचे उंडे एकदम आपण बनवून ठेवू, म्हणजे कसं पटापट लाटून पटापट भाजता सुद्धा येतात आणि फारसे हात सुद्धा खराब होत नाहीत आणि आपला बराचसा वेळ सुद्धा वाचतो. तर बरोबर मध्यम आकाराचे इथे 8 उंडे मी तयार करून घेतलेले आहेत. खूप छोटे करणार नाहीत किंवा खूप मोठे सुद्धा करणार नाहीत. तर लाटण्यासाठी तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण पिठी थोडीशी बरी पडते. थेपला लाटत असताना तो खूप जास्त जाड सुद्धा लाटायचा नाही किंवा तुम्ही अगदीच पातळ लाटायची सुद्धा गरज नाही. मध्यम जाडीचा, म्हणजे चपातीपेक्षा थोडासा जाडसर असाच थेपला हा असतो. पण खूप सुद्धा थालीपीठासारखं जाड थापून घेऊ नका. कोबी चिरणं जर तुम्हाला थोडंसं अवघड वाटत असेल ना, तर काय करायचं, सरळ चॉपरला तुम्ही बारीक करा. पण मात्र अजिबात कोबी किसून घेऊ नका. कोबी जर किसला तर खूप मॉइश्चर रिलीज करत असतो आणि यामुळे तुम्हाला विनाकारण गव्हाचं पीठ यामध्ये खूप घालावं लागतं. म्हणून एकतर तुम्ही चॉप करून घेऊ शकता किंवा सरळ चिरून घ्यायचं आहे. तर थेपला नेहमी मध्यम आचेवरती मीडियम टू हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा, म्हणजे छान तो व्यवस्थित खरपूस असा भाजला जातो.
याला तुम्ही कोबीचा थेपला म्हणा किंवा शेजवान थेपला तुम्ही म्हणू शकता. चवीला अप्रतिम लागते. म्हणजे चवीलाच हा स्वतः इतका चविष्ट असतो, की यासोबत तुम्हाला कुठल्याही चटणीची सुद्धा गरज नसते. फक्त तुम्ही साधंसं दही यासोबत खायचं असेल, घ्यायचं असेल तर घेऊ शकता किंवा मुलांना असाच हा रोल बनवून दिला तरी सुद्धा चालेल. थेपला भाजण्यासाठी तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता किंवा तूप, बटर तुम्हाला जसं आवडत असेल त्यानुसार वापर करायचा आहे. फक्त थेपला भाजण्यासाठी खूप जास्त घाई करायची नाही. यामध्ये कोबी घातलेला आहे. तो कोबी शिजण्यासाठी वाफेवरती तसा कोबी छान शिजतो आणि फार वेळ सुद्धा लागत नाही. एक 3 ते 4 मिनिटामध्ये एक थेपला भाजला जातो. तोपर्यंत आपला दुसरा लाटून सुद्धा होतो. फक्त थेपला भाजण्यासाठी काय तो एक्स्ट्राचा वेळ लागतो. बाकीची कृती किंवा कणिक मळून घेणं थेपल्यासाठीचं ते तर अतिशय सोपं आहे. तुम्ही कोबीऐवजी इतर भाज्या सुद्धा यामध्ये वापरू शकता. इथे तुम्ही गाजर, दुधी भोपळा, लाल भोपळा किंवा मेथी, पालक अशा वेगवेगळ्या भाज्या घालून सुद्धा हा थेपला जो आहे, तो खूप चविष्ट लागतो आणि मुलांना सुद्धा आजकाल मुलांना सुद्धा शेजवान चटणी खूपच आवडत असते. थोडासा ट्विस्ट देऊन आपण अशा पद्धतीने थेपले मुलांना खाऊ घालू शकतो किंवा डब्याला सुद्धा देऊ शकतो. एक नाश्त्याचा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे आणि यासोबतच तुम्ही हा डब्यासाठी सुद्धा सकाळच्या घाईमध्ये पटकन तयार होणारा पदार्थ आहे. थेपला मी छान खरपूस असा भाजलेला आहे. यामुळे हा सकाळी जरी तुम्ही बनवला तरी संध्याकाळपर्यंत छान असा राहतो. तर इथे एक डब्यासाठी मी काही थेपले बनवलेले आहेत. ते डब्यामध्ये ठेवले आणि बाकीचे मी नाश्त्यासाठी ठेवलेले आहेत. तर नाश्त्यासाठी मी इथं जवसाची चटणी घेतली. हवं असेल तर तुम्ही लोणचं सुद्धा यासोबत खाऊ शकता आणि थोडंसं दही घेतलेलं आहे. तर आशा करते आजची ही झटपट थेपल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.